गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मस्तपैकी तुरीची डाळ मी दाखवते. सिंपल आहे. तुरीची डाळ, कांदा टाकला एक छोटासा आणि ती छान धुवून घेतली. कांदा टाकला एक छोटासा आणि जिरं टाकलं आणि बस कांदा आणि जिरं टाकून अशी शिजवून घेतली. शिजवल्यावर मस्त मऊ शिजली बघा. ती काढल्यावर त्याच्यात 2-3 आमसुलं टाकली आणि ते सिंपल काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घेतली आहे आणि ह्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला आणि धणे जिरे पावडर टाकले आहे. म्हणजे मस्त. आणि मग नंतर तुम्हाला वाटल्यास थोडंसं गूळ टाकू शकता तुम्ही. तर आणि आता मी मस्तपैकी त्याला फोडणी देणार आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला गाणं म्हणते थोडंसं. अधीर मन झाले, मधुर घनाले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले, अधीर मन झाले. चला फ्रेंड्स, तेल गरम झालं आहे. आपण त्याच्यात मस्तपैकी फोडणीला राई टाकू. मी तेल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे थोडं कमीच घालते. आय वॉन्ट हेल्दी, दॅट्स वाय. बघा मस्तपैकी राई टाकते थोडीशी. हा 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 हा, काय छान तडतडली आहे बघू. बघा फ्रेंड्स, मी ह्याची प्युरी टाकणार आहे. मस्त राई तडतडली आहे तर मी गॅस बंद केला आणि ही प्युरी मी त्यात गरम तेलात टाकते आणि मग डाळ टाकते. मस्तपैकी दणाणून उकळी देऊया. मी काय ह्या प्युरीमध्ये आलं लसूण पेस्ट, लाल काश्मीरी मिर्च पावडर, हळद आणि काही नाही, एवढंच आहे. आणि बघा आता हळद टाकली आहे, लाल मिर्च पावडर, काश्मीरी मिर्च पावडर आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडं पाणी टाकलं आहे. आणि बघा आता मी कशी मस्तपैकी त्याला फोडणी देते. वाव, सी. आता ह्याच्यातच मी डाळ टाकणार फ्रेंड्स. बघा मी किंचित 1 चमचा तूप पण टाकलं आहे आणि आता ह्याला मस्त दळण उकळी आली की आपण ही दाल फ्राय खायला तयार. तुम्ही हिला कोथिंबीरनी गार्निश करू शकता, कसुरी मेथीने करू शकता, ओलं खोबरं पण मी सिंपलच ठेवणार आहे. चला मग या भाताबरोबर, मऊ भाताबरोबर खायला. आणि लोणचं, वाटल्यास रोस्टेड पापड खा. मस्त दणाणून उकळी येईल बघा. आता बघा फ्रेंड्स, मस्त दणदणीत उकळी काढली आहे. आता हिला सुंदर आणि ही बंद केली की तिला मस्त वरून तर्री येईल. एन्जॉय, मस्तपैकी एन्जॉय करा हां भाताबरोबर. आहा, सो टेस्टी टेस्टी टेस्टी. बाय, सी यू इन द नेक्स्ट रेसिपी. लव यू ऑल.